भाषा अभिमान की आव्हान अत्यंत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण आज इथे वळलेलो आहोत. माझ्यामध्ये फार उशीर झालेला आहे. डॉक्टर पवारसाहेबांनी दीपक पवारसाहेबांनी एक मोठी मिटिंग घेतली होती शिवाजी नाट्यमंदिराच्या वरती. या सभेमध्ये लोकांची इतकी उपस्थिती होती की सगळे लोक उभे होते निम्याहून जास्त वेळ आणि तिथून पहिली ठिकाणी पडली आणि त्यानंतर सातत्याने वृत्तपत्रामध्ये चॅनलवरती हा विषय चघळला गेला आणि थोडी थोडी जागृती होत गेली. मला पवारसाहेबांचं फक्त या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी इतकं भरून आले आहे की गेली 22 ते 23 वर्षापर्यंत मराठी शाळांना अनुदान मिळत नव्हतं. त्यानंतर मुंबई महापालिकेमध्ये थोडीशी वातावरण निर्माण झालं आणि विशेषतः म्हणजे 13 शाळांना गेल्या महिन्यामध्ये अनुदान मिळालं. विशेष करून आनंद का होतोय तर माझी नागरी निवारा ही शाळा आहे, या शाळेला अनुदान मिळालं त्याच्यामध्ये अधिक आनंद होतो. आता दुसरे वक्ते आहेत साथी प्रभाकर नारकर. गेली अनेक वर्ष ते जनता दलाचे मुंबईचे अध्यक्ष होते म्हटले आता नाही. प्रभाकर नारकर हे लोकप्रिय महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे उपसंपादक होते. या चांगल्या नोकरीवरती त्यांनी नोकरी सोडून आमचं जनता दल सेक्युलरचं भार आपल्या खांद्यावर घेतलं आणि अनेक वर्ष मला त्यांच्या आधीपासून अनेक वर्ष ते काम करत आहेत. त्यांची पत्रकारिता आहे, निर्भीड पत्रकारिता आहे आणि गावागावात खेड्याखेड्यात जाऊन काम करण्याची जी पद्धत त्यांची आहे याचं नोंद महाराष्ट्र जनता दल सेक्युलरने घेतली आणि त्यांची नियुक्ती काल परवा महाराष्ट्र जनता दलाचे कार्याध्यक्ष म्हणून झाली. सगळ्यांनी स्वागत करा. आणि प्रधान महासचिव या पदाची पण त्यांना नियुक्त केली गेलेली आहे. ते अत्यंत या कामामध्ये कार्यरत आहेत. काल परवा मुंबई गणपती संग्रहालयाची एक मोठी इलेक्शन झालं, निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये ते जिंकून आले आणि मुंबई मराठी ग्रंथ संघाचे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. असे वाक्य आपल्याला मिळालेलं आहे. धन्यवाद. पॅनल आहे.